सुंदर मोदक केलेला आहे ऋतूने. वरती वरती खाऊन बघा कसा आहे. कशाचा केलाय सांग. कोको पावडर, चॉकलेट, कोकोनट. रोज रोज किती आज तर 10वा दिवस आहे ना. ऋतूने नित्य नियमाने 10 दिवस असे मोदकचे चॉकलेट काय मोदक केलेत सिरीज एकदम 10 दिवस वेगवेगळ्या फ्लेवरचे असे मोदक ऋतूने केलेले आहेत. कसं वाटलं मा तुम्हाला. छान आहे ना. तुम्ही खाल्लं का. नाही तुमचा उपवास आहे. तुम्ही सांगा. हे मा खात आहे. मला चांगलं वाटलंय ना. चॉकलेट चॉकलेट आहे ना. सरा तुला कसं वाटला. 10 दिवस मस्त केले ना मोदक दीदीनी. तुला कसं वाटलं स्वतःचा. ठीक आहे. आता मी खाते. एवढा सुंदर दिसतोय. बघू आता मी खाते. आता मी ऑनेस्ट रिव्ह्यू देते. खाऊ तर दे. तुम्ही किती खाऊ पण देत नाही. नाही चांगलं आहे. ऑन आहे ना कॅमेरा. नाही नाही मी खोटं सांगितलं का एवढा दिवस. नो वाईट काय नाही. चॉकलेट सारखं कोको पावडरचा असंच लागणार. चॉकलेट कोको पावडर छान झालेलं मस्त. आतमध्ये काय भरले. ड्रायफ्रुट्स काजू बदाम. असं मस्त छान. ऑनेस्टली थँक्यू आम्हाला 10 दिवस छान छान मोदक दिल्याबद्दल. मला पण दिले. माझ्या मिस्टरांना पण रोज द्यायची. जेन्युइन रिव्ह्यू. ते रोज वाट बघायचे. घरी आले का डायनिंग टेबलवर मोदक. ते आले आले म्हणतात अरे आज मोदक नाही दिसत मला. मला मोदक नाही दिला. म्हणलं येईल थांबा. मज्जा. आणि आज आमच्या जेनीला पण बरं नाहीये बिचारी. जेवण सोडले 2 दिवस झाले. जेनी काय हा ना बरं नाही तिला. हा बरोबर. पप्पांची आठवण येते तिला. कशी पप्पा आले काल घरी तर घरात आले ना. ऐकत नव्हती. हा ना.
भारी रे, भारी बोलता रे, मस्त. दे इकडं. शेवटचा मोदक आहे. शेवटचा मोदक आहे. कोण तिकडे गेला? हा तो ना, तो डायरेक्ट जातो. खा, शेवटचा मोदक भेटलाय. आता पुढच्या वर्षी काय दिला ना? अच्छा, त्याला दिलं का? गेले. तर यावर्षी असं ठरवलेलं आहे की सगळे जे बिल्डिंगचे गणपती आहेत आमच्या आणि शेजारच्या, तर एकत्रच त्यांचं विसर्जन करायला नेणार आहोत त्यांना एका गाडीमधून किंवा टेम्पोमधून. तर खाली आता सगळे जाणार आहोत. हा शेजारचा गणपती होता, तोही घेतलेला आहे छोटासा. बाप्पा तर पुढे गेलेले आहेत सर्व सार्वजनिक गणपतींसोबत आणि इकडे सुद्धा रेडी झालेली आहे. पण यायचंय बाप्पाला घालवायला है ना. तर जेनी ऐकायला तयार नाही. जेनी तूच जाते का एकटी?
निघालेलो आहोत. सराकडे अर्धीचं ताट आहे. टेम्पो मध्ये जाणार. मागच्या वर्षी आम्ही देवळाली कॅम्पची जी नदी आहे तर तिकडे गेलो होतो विसर्जनाला आणि तिकडे छान असं विसर्जन झालेलं होतं. त्याचा ब्लॉगही मी छान असा केलेला आहे, तो आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. बट यावर्षी थोडासा प्लॅनमध्ये चेंज होता. तर यावर्षी इकडे जे संभाजी स्टेडियम आहे, आय थिंक हां संभाजी स्टेडियम, तर तिकडे ही जी गणेश मूर्ती आहे ती दान करण्याचं ठरवलेलं आहे सर्वांनीच, म्हणजे सोसायटीने. तर दान करायचे, कारण होतं कसं म्हणजे आता प्रत्येक वेळी प्रत्येकाचे विचार बदलत असतात आणि आपण आता जसं जसं आपल्याला समजतं आहे काही गोष्टी त्यानुसार मग तर आता नदीपात्रात टाकलं किंवा कुठे अशी विहिरीत वगैरे मूर्ती टाकली तर त्याचे हात तुटतो, पाय तुटतं, सोंड तुटतं, म्हणजे त्याची अर्थात विटंबनाच होते, ती देव आहे ते, तर त्याची विटंबना होते. त्यासाठी मग एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की मूर्ती दान करायची, मग त्यातून नंतर त्याचं काही रिसायकलिंग वगैरे करतील, ते पुढच्या गोष्टी आहेत त्या. बट मग इकडे आरती वगैरे करून आता आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि मोठ्या मोठ्या मूर्त्या म्हणजे छोट्यापासून मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या इकडे दान केलेल्या आहेत. म्हणजे तिथे एक छोटंसं असं पात्र किंवा कृत्रिम तलाव असं केलेलं आहे. तर तुमच्या इच्छेनुसार जर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं 3 वेळा गणपती बुडवतात आणि त्यानंतर मग ते त्यांच्या हस्ते हस्तांतरित म्हणजे त्यांना करून देतात, जेणेकरून मग पुढच्या काही गोष्टी त्या टाळल्या जातात. बट यस, नदीवर गणपती विसर्जन करण्याची जी मजा असते ती इथे नव्हती. बट ठीक आहे, आपण पण थोडंफार समजलं पाहिजे. आता पुढच्या वर्षी कसं काय होईल ते पुढच्या वर्षी बघूया. तर आता हे बाप्पाला आपण निरोप देऊया आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गजरामध्ये बाप्पांना निरोप देण्यात आलेला आहे. प्रसाद प्रत्येकानेच आणला होता, भरपूर प्रसाद खाल्लेला आहे आम्ही शेवटी आणि खूप अंधार पडला होता. सो असा होता बाप्पांच्या विसर्जनाचा ब्लॉग. आपले बाप्पा 10 दिवस 11 दिवस छानपैकी आपल्या घरी राहून गेलेले आहेत. सर्वांनी आपल्या मनातल्या इच्छा मागितलेल्या आहे, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो आणि छानपैकी हा गणेशोत्सव साजरा केला गेलेला आहे. सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून कोणी तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा. बाय बाय.